नमस्कार. मीरा भाईंदरमध्ये तुमच्यासाठी टोटल 12 जागा आहेत आणि या जागा या JNM पेक्षा जास्त आहेत. ANM ला मीरा भाईंदरनी जास्त जागा काढल्यात. सहसा असं होत नाही, पण आता काढलेल्या आहेत. तर तुमची पात्रता काय आहे, तुमची परीक्षेची पद्धती कशी असेल, तुमचा अभ्यासक्रम कसा असेल, हे सगळं आज आपण डिस्कस करूया. व्हिडिओ अगदी छोटा राहणार आहे. तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, स्पेशली तुमच्या मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. माहिती तुम्हाला जर आवडली तर. चला तर सुरुवात करूया आपण. इथं तुम्ही बघू शकता रे, समजा तुम्हाला तुमच्या टेक्निकल पार्टसोबत काही प्रॉब्लेम असेल तर वर जो नंबर दिसतोय 73 वाला, त्याच्यावर तुम्ही कॉल करा. ही PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर टाकून देईल, स्टडी स्पेस मराठीच्या टेलिग्राम चॅनलवर. तिथे हे KDMCने दिलेलं आहे. तुम्हाला पोरांना टेक्निकल संबंधी काही इश्यू असेल तर ते लोक या नंबरवर कॉल करू शकतात. पोरांना जर नॉन टेक्निकल संबंधी काही प्रॉब्लेम असेल तर ते या नंबरवर कॉल करू शकतात. हे मीरा भाईंदरनी स्वतः दिलेलं आहे. त्यानंतर तुम्ही फॉर्म भरू शकता. 22 तारखेपासून, कालपासून फॉर्म फिलिंग सुरू झाले. 22 ते इथं बघा, तुम्ही टोटल 12 तारखेपर्यंत म्हणजे 9 सप्टेंबरच्या 12 तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म फिल करू शकता. ठीक आहे. तर बघा इथं सगळ्यात पहिलं तुमची पदं जी आहेत टोटल तुम्ही बघू शकता स्क्रीनवर. तर इथं टोटल 12 पदं दिसत आहेत तुम्हाला. कशाला तर ANM ला, प्रसाविका या पदाला. तशी ठाण्यात सुद्धा चांगली पदं आहेत, भरपूर जास्त पदं आहेत. तर दोघांचा अभ्यास करा, कुठेतरी काम होईलच. ठाण्यात सुद्धा आहेत आणि एकच आपल्या प्रसाविकाची इथं जाहिरात असणार, म्हणजे आपली बॅच असणार आहे ठाण्याची प्रसाविका. ती दोघांना चालून जाईल, त्याला काही वेगळं करायची गरज नाही. सिलेबस एकच असतोय, काम एकच असते. तर ठाण्याची आपल्या ऑलरेडी बॅच आहे प्रसाविकेची. तर बघा इथं 12 आहे. तर ऑक्झिलरी नर्स ANM 12 पदं तुम्हाला दिसत आहेत. तुम्हाला बघा 25,500 बेसिक आहे, 81. तर जवळजवळ इथं तुमचं पेमेंट जे आहे तर ते 45च्या प्लस जाते. पहिलं पेमेंट 45च्या वर जाणार तुमचं पहिलं पेमेंट, लक्षात घ्या. तर इथं म्हणजे तुमचं दिसतंय प्रसाविका ऑक्झिलरी नर्स. तर तुम्हाला इथं सगळ्यात पहिलं 12वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. आणि असं काय नाही आहे, सायन्स सवय नुसती 12वी, आर्ट्स कॉमर्स सायन्स कसली बी चालत्या. त्यानंतर मग इथं तुम्हाला ANMचा कोर्स मान्यताप्राप्त, कोणतीही संस्था असेल मान्यताप्राप्त, प्रायव्हेट चालते, मान्यताप्राप्त संस्थेचा तुमचा ANM कोर्स हवा. त्यानंतर महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची नोंदणी आवश्यक आहे. नोंदणी तुमची आवश्यक आहे, नोंदणी तुम्ही केलीच पाहिजे. आणि मराठी भाषेचं ज्ञान असते आपल्याकडे. आपण 10वीत मराठी विषय आपला असतोच, तेच आपलं मराठी भाषेचं ज्ञान. आपल्याला लिहिता वाचता येत असतं मराठीमध्ये, तेच ज्ञान. त्यानंतर तुमचा परीक्षेची पद्धती कशी असणार आहे, तुम्हाला प्रश्न कसे विचारले जातील ते बघूया. तर बघा इथं तुम्हाला दिसते प्रसाविका हे पद, तर परीक्षेचे स्वरूप आणि त्या अनुषंगाने सूचना. तर तुमचं या एवढ्या पदांसाठी हे असं आहे, त्यात तुमचं पद सुद्धा आहे. तर बघा इथं तुम्हाला 15 प्रश्न असतील, मराठीला 15 प्रश्न असतील, इंग्लिशला 15 प्रश्न असतील, जनरल नॉलेजला, रिझनिंगला सुद्धा 15 प्रश्न असणार आहेत. आणि टोटल तुमच्या टेक्निकल सब्जेक्टसाठी तुम्हाला 40 प्रश्न असणार आहेत. तर बघा इथं प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतील, म्हणजे 30-30-30-30ला तुम्हाला प्रत्येक तुमचा इंग्लिश, मराठी, जनरल नॉलेज आणि रिझनिंग असणार आहे. आणि 80 प्रश्न, 80 गुणांसाठी टेक्निकल म्हणजेच तांत्रिक विषय असणार आहे. तांत्रिक घटक 80 गुणांसाठी असणारे 40 प्रश्नांसाठी. तर इथं तुम्हाला एक नॉर्मल पेपर पॅटर्न आहे. तुम्ही प्रॉपर हे केलं तर ठाण्यात किंवा मीरा भाईंदरमध्ये तुमचं काम होणार, असा पेपरचा पॅटर्न असणार आहे, समजून घ्या. तर इथं आपली ठाणे महानगरपालिकेचीच ANMची प्रसाविकेची बॅच आहे, तुम्ही ती घेऊ शकता. 199 रुपयाला फक्त मी ठेवलेली आहे, काहीच ती महाग नाही आहे. आणि जर आपल्याला जमलं तर लेक्चरसुद्धा घेऊ. नोट्स आहेत, तुम्ही प्रिंट काढू शकता. कुठल्याही पुस्तकाची गरज तुम्हाला नाही आहे. इथं स्टडी स्पेस मराठी ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि तुम्हाला तिथं ठाणे महानगरपालिकेची प्रसाविकेची बॅच दिसेल. तिथं तुम्हाला मी GK सुद्धा दिलं आहे, सगळंच आहे. घेऊन टाका बिंदास. भेटूया बॅचमध्ये. थँक्यू.